अगं नको जास्त त्रास करून घेऊस. बस आता, नको काळजी करूस. असं कसं म्हणता हो तुम्ही? अजून फोन आला नाहीये लकीचा. पण त्याने आकाशला मेसेज केला ना की तो फोन करणार आहे म्हणून नंतर. तो आला का फोन? नाही ना. त्याचं काय चुकलंय तेच कळत नाही मला. तो सुखरूप असू दे म्हणजे झालं. आता मेसेज केला म्हणजे तो सुखरूपच असणार ना. कधी कधी वाटतं एखाद्याला एकटं राहावं असं. नसेल त्याला आपल्या एवढ्या माणसांची सवय. रे बघ, तो काही लहान आहे का? त्याला योग्य वाटेल तेव्हा तो करेल फोन. पण मला नाही धीर धरवणार. तुम्ही अखेरला फोन जा. कदाचित लकी तिथे जाणार असेल ती मग गेला असेल. पण आता कामाच्या वेळेला फोन करायचं म्हणजे बरं दिसत नाही ना. बरं कर. कुलकर्णी सरांना सगळे प्लान सांगितलेत. प्लीज फॉलोअप घ्या. ये क्लाइंट बहुत अच्छे हैं, आज से नहीं जाना चाहिए. एक मिनट, यू गाइस कैरी ऑन. हाँ बाबा. हा, अरे डिस्टर्ब नाही केलं तुला? नाही हो, बोला ना. लकी आलाय का तिथे? नाही ना काही, आम्ही कधीपासून वाट बघतोय, आलाच नाही अजून. सकाळी 2 मीटिंग्स होत्या माहितीये, त्या पण कॅन्सल केल्या. दादा पण नाहीये, लकी पण नाहीये. आकाश नाहीये तिथे? अरे तो रानडेंना गिफ्ट देऊन ऑफिसला येणार होता परस्पर. अजून पोहोचला नाहीये. मग गेला कुठे? तेच कामासाठी गेला असणार. असणार म्हणजे काय अखिल? तुला माहिती नाहीये का नक्की? अगं त्याच्यावर काय डापरतेस? अरे बाबा, पण दादाने मला काहीच सांगितलं नाही, एवढंच. अरे नाही नाही, ती जरा काळजीत पडली ना म्हणून तिची चिडचिड झाली. तू एक काम कर, आकाश आल्यावर मला मेसेज कर. हा, हो हो करतो. आणि काळजी घ्या. या चल, बाय. काय चाललंय या घरात तेच कळत नाहीये मला. नक्की गायब आहे. आकाशचा पत्ता नाही. ती वसुंधरा तर सकाळी गेली, ती अजून आली नाहीये. जरा शांत हो बघू. तर एका धर्मशाळा आहे. कुणी येतं, कुणी जातं, कुठल्याही वेळेला ये जा करतात. बरं, त्यात मला सांगायचे कष्ट कोणी घेतच नाही. आई ऐका ना, मी जरा पटकन मम्माकडे जाऊन येऊ. हा, लगेच येते. थोड्या वेळात जाशील बाळा? काय वसुंधरा पण घरी नाहीये ना? आता तिला कशाला अडवताय? जाऊ देत ना तिला. एरवी वसुंधराला असं कधी विचारता का? नाही ना. मग जाऊ देत तिला, पण जागा बाई तू जाऊन ये. अगदी आरामात माहेरी जाऊन ये. मी तर म्हणते अवनीला सुद्धा विचारा, तिला कुठे 4 दिवस जाऊन यायचं असेल तर तिलाही जाऊन येऊ देत गावाकडे.